नमस्कार, मी सौ प्रज्ञा गिरीश गोखले आपणा सर्वांचं स्वागत करते. सांगता 2020 ची यामध्ये रसिको, काल आपण आत्ताच्या काळात कर्मयोग किती महत्वाचा आहे यासाठी गीता रहस्य जाणून घेतलं लोकमान्यांचं. आणि व्हिजन 2020 असा एक एपीजे अब्दुल कलाम यांनी दिलेला एक वेगळा दृष्टिकोन आपण पाहिला. आता आज आपण 2020 ची सांगता करताना पसायदान मागणार आहोत. या पसायदानाचा विचार करताना तत्पूर्वी 18वा अध्याय त्याचा एक थोडासा आपण एक सारांशाने असा एक विचार करू. बघा, गीतेचा 18वा अध्याय जो आहे म्हणजे गीतेचे 700 श्लोक, त्यावर माऊलीच्या 9000 ओव्या, आणि गीतेचा 18वा अध्याय जो 78 श्लोकांचा, त्यावर माऊलीच्या 1810 ओव्या. काय अलौकिक आहे हे. जिथे गीता कुठे संपते 78व्या श्लोकात की यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धरः तत्र श्री विजयो भूतेर ध्रुवा नीतीर मतेर मम. इथे गीता संपते. संजयाच्या तोंडीचा हा श्लोक आहे शेवटचा. माऊलींनी 1631 ते 1660 ह्या ओव्या ह्या एका श्लोकावर लिहिल्या, 78व्या श्लोकावर. आणि मग पुढे कळसाध्याय. बघा, गीता तिथे संपली, पण माऊलीची भावार्थ दीपिका, अहो भावार्थ दीपिकाच ती खरोखर ना. तर माऊलींच्या काय म्हणायचं भाषेला, त्यांच्या आंतरिक उर्मींना उन्मेष कल्पतरूवरी बहरून आल्या मंजिरी, अशा तऱ्हेने माऊलीच्या नंतरच्या ज्या काही ओव्या आहेत ना, जे गीतेत नाही ते भावार्थ दीपिकेत आहे. आणि म्हणून गीता ज्ञान, गीता ग्रंथ मूळ ह्या भावार्थ दीपिकेचा पाहिला, बरोबर आहे की त्यावर भावार्थ दीपिका रचली. पण भावार्थ दीपिका तिथे गीतेच्याही थोडी पुढे जाते, आपल्याला आणखी ती जवळची वाटते, आपली ज्ञानेश्वरी. कळसाध्यायात माऊली म्हणतात की जी गीता रत्न प्रासादाचा कळसू अर्थ चिंतामणीचा सर्व गीता दर्शनाचा पाढाऊ जो. गीतेच्या रत्नजडीत प्रासादाचा हा अर्थरूप चिंतामणीचा कळस म्हणजे दुरून होणारे गीता दर्शन आहे. हे अलौकिक आहे. जसा दुरून दिसणारा कळस देवळाच्या गाभारातल्या देवाशीच जणू भेट घडवणारा वाटाडा असतो, तसा खरोखर हा 18वा अध्याय हा कळसाध्याय असा आहे. आणि ह्या कळसाध्यायाविषयी की श्लोकाक्षर द्राक्षलता मांडव झाली आहे गीता संसार पंथ श्रांता विसंबावया. ह्या संसार पंथ श्रांतांना विश्रामासाठी जणू काही हा सावलीचा मंडप झाले गीता. ओम नमोचे आद्या वेद प्रतिपाद्या जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तो चिरणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. असं म्हणत माऊलीने ह्या गीतेवरील भावार्थ दीपिका या टीकेला सुरुवात केली. आणि जणू काही गीता मंदिराची उभारणी त्यांनी केली. आणि मग हे गीता मंदिराची उभारणी करत करत भूमी शुद्ध करण्यापासून गच्चीपर्यंत आता बांधकाम झालं. म्हणजे 15व्या अध्यायापर्यंत माऊली आले. 16वा अध्याय म्हणजे जणू काही त्या गच्चीवरच्या म्हणजे गीता मंदिराच्या वरच्या गच्चीवरचा डेरा गोल घुमटाकार, त्यावर 17व्या अध्यायाचा जणू काही बैठकीचा ओटा, आणि त्यावर आता 18व्या अध्यायाचा कळस, आणि त्यावर श्री व्यासध्वजा. माऊली म्हणतात, कोणी या गीता मंदिराचं अलौकिकत्व असे की या गीता मंदिराचं कोणी नुसतं बाहेरून प्रदक्षिणा करतं, कोणी त्याच्या श्रवण सावलीत बसतं, कोणी अवधान रूपी विडा दक्षिणा घेऊन अर्थरूपी गाभाऱ्यात प्रवेश करतं,
तर कोणी आत्मज्ञानाने आत्मरूप श्रीहरीची तात्काळ भेट घेतं. पण माऊली म्हणतात असं कोणी काही करू, बाहेरून प्रदक्षिणा करा, सावलीत बसा, प्रत्यक्ष गाभाऱ्यात शिरा किंवा आत्मज्ञानी व्हा, मोक्षरूपी प्रसाद मात्र ही गीता माऊली सर्वांनाच देते. सर्वांनाच सारखा मोक्षरूपी प्रसाद मिळतो. म्हणून मने काये वाचा, जो सेवक होईल येचा, तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती करी. माऊली काय म्हणतायत, मनाने, कायेने, शरीराने, वाचेने जो कोणी हिचा सेवक होईल तो स्वानंद साम्राज्याचा चक्रवर्ती होऊन उपभोगेल. असा हा 18वा अध्याय म्हणजे खरं तर एकाध्यायी गीता आहे. आईच्या ठिकाणी जसं मूल आपलं जाणतंय का नेणतंय, ज्ञानी आहे का अज्ञानी आहे, हा भेद नसतो. आईची माया, आईचं प्रेम हे सारखंच असतं. तसंच माऊली म्हणते की गीता पाठकासी असे, फळ अर्थज्ञाची सरीसे, गीता माऊली ये नसे जाणतानी. जो गीता वाचतो त्याला अर्थज्ञासारखं म्हणजे जो अर्थ जाणतो करतो त्याच्यासारखंच फळ मिळणार आहे. म्हणजे जो नुसता त्या गीताक्षरांवर डोळे फिरवत असेल, अर्थ न समजता पण वाचन करत असेल, पण जो जाणून घेऊन वाचन करत असेल, त्या दोघांनाही सारखंच फळ मिळतं. कारण गीता माऊली आहे की नसे जाणतानी, गीता माऊली दोघांवरही सारखं प्रेम करणारी आहे. आता मात्र 1810व्या ओवीपर्यंत माऊली इतके अनावर होतात की तिथे त्यांनी आधी सद्गुरूंची म्हणजे आळवणी केली. त्यांचं म्हणजे आदिनाथ सद्गुरू म्हणजे शिव पार्वती पासूनच त्यांची ती गुरु परंपरा त्यांनी तिथे सांगितली. आणि असं करत करत ते पुढे म्हणजे काय म्हणायचं, आपल्या म्हणजे गीतेची स्तुती, त्यानंतर आपल्या सद्गुरूंची स्तुती, त्यानंतर आपल्या मराठी भाषेची स्तुती, असं करत करत भावार्थ दीपिकेचा जो कळस म्हणजे पसायदान तिथपर्यंत माऊली येतात. बघा आता हरिपाठ हा माऊलींनी आपल्या सामान्यांसाठी म्हणजे ती एक व्यक्तिगत ट्रीटमेंट आहे म्हणूया. स्टिरॉइड हे करत होते, तेने मुक्ती 4 साधी येल्या देऊन टाकल्या. पण पसायदान जे मागितलंय ज्ञानेश्वरीच्या भावार्थ दीपिकेच्या अखेरीस, ते मात्र त्यांनी समाजासाठी समूहासाठी मागितलंय. आणि ती काय म्हणायचं, ते सार्वकालिक आहे, सर्व समावेशक आहे. ते गुन्हा त्यांच्या वैयक्तिक तर त्यांनी काहीच मागितलं नाही. माऊलींनी जे काही मागितलं ते सर्वांसाठी. आणि म्हणून खरं तर ते युनोचं गीत व्हावं म्हणून किती आपलं भारत सरकार प्रयत्न करतंय. बघू अच्छे दिन आलं तर तेही घडेल कधी. माऊली म्हणतात हे पसायदान काय, तये गीतेचा कलशू संपूर्ण हा अष्टादशो म्हणे निवृत्ती दासू ज्ञानदेवो. हा 18वा अध्याय हा गीतेचा कळसाध्याय आहे. असं म्हणून 1808व्या ओवीनंतर माऊलींनी पुढे ते खूप काय म्हणायचं अत्यंत अनिवार्य होत त्यांनी ते वर्णन केलंय. आता 1660 ते 1791 ह्या ज्या सगळ्या ओव्या आहेत की नाही, तिथे ते म्हणतात की तैसे शब्द ब्रह्म अनंत जाले 1.25 लक्ष भारत, भारताचे 7 सर्वस्व गीता. काय झालं, 1.25 लक्ष ओव्या होत्या महाभारताच्या, मूळ ओव्या 1.25 लक्ष श्लोक, महाभारताचे मूळ श्लोक 1.25 लक्ष होते. त्यामध्ये गीतेचे 700 श्लोक, तीही सर्वस्व गीता, त्यातले 700 श्लोक, 1.25 लक्ष महाभारतातल्या श्लोकातले 700 श्लोक हे गीतेचे. ते मात्र कसं आहे, शब्द ब्रह्म अनंत असे आहेत. ते साक्षात शब्द ब्रह्म आहे. आणि तिथे तयाही 7 शतांचा इत्यर्थू हा श्लोक शेषीचा व्यासशिष्य संजयाचा पूर्णोद्गारू, तो जो संजयाचा पूर्णोद्गार आहे 700 म्हणजे 78वा श्लोक यातला, 18व्या अध्यायातला 78वा श्लोक आणि एकूण गीतेचा 700वा शेवटचा श्लोक, हा त्या सगळ्या इतर सगळ्या आतापर्यंतच्या गीतार्थाचा व्यासशिष्य संजयाचा हा पूर्णोद्गार आहे.
काय आहे, जो आपण पहिला म्हटला ना, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थ धनुर्धर तत्र श्री विजयो भूतील ध्रुवा नीतिर्मतिर्मम. जिथे योगेश्वर कृष्ण आहे आणि जिथे धनुर्धर आहे तिथे श्री आहे, विजय आहे. आणि हे काय म्हणायचं, हे निखालच सत्य आहे. आणि हा त्या संपूर्ण गीतार्थाचं सार संजयाच्या तोंडी आहे अखेर. इकडे आता भावार्थ दीपिकेत त्याच्या पुढे माऊली आता काय म्हणतात, 1791 ओवीत माऊली म्हणतायत की म्हणून तुम्ही मज संती ग्रंथरूप जोहा त्रिजगती उपयोग केला तो पुढती निरुपमजी. तुम्ही संतांनी ग्रंथरूप असा जो सांगण्यासाठी माझा उपयोग, माझं माध्यम केलं ते खरोखर निरुपम आहे. किंबहुना तुमचे केले, पुढली ओवी लगेच काय आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथे माझे जी उरले पायिकपण. इतकं पराकोटीचं अमानित्व माऊली स्वतःकडे घेतात, किती म्हणजे विनयशील, की ते काय म्हणतात गुरुरायांना, निवृत्तीनाथांना, की किंबहुना तुमचे केले, तुम्हाला जे करायचं होतं, तुमचं जे धर्मकीर्तन तुम्हाला सांगायचं होतं ते तुम्ही माझ्या करवी सांगितलं, त्यामुळे माझं इथे फक्त पायिकपण, मी फक्त इथे सेवेकरी आहे, दास आहे. तुम्ही माझ्या करवी ते तुमचं धर्मकीर्तन इथे सिद्धीस केलेलं आहे, यामध्ये माझं फक्त पायिकपण आहे. असं 1792 ओवीत म्हटल्यानंतर आता ते स्वतःचं मागणं मागतायत. इथपर्यंत ते म्हणतात की सद्गुरूंनी जे सांगितलं त्यांच्या आज्ञेनुसार हा गीतार्थ केला, ही भावार्थ दीपिका गीता टीका केली. आता इथे माझं पायिकपण आतापर्यंत उरलं. आता काय आहे पुढे, आता शब्द इतका महत्वाचा आहे. 1793 ओवीपासनं हे काय येतं, पसायदान. आता काय म्हणतात ते, आता इथपर्यंत सगळं मी तुमच्या आज्ञेने, तुम्ही सांगाल तसं माझ्याकडून करून घेतलं. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. पण हे गुरुराया न, हे विश्वात्मक देवा, आता मात्र तुम्ही, मी बालक आहे आणि मला हे काय द्याल, पसायदान काय द्याल. विश्वरूप देवानी ह्या वाग्यज्ञ जो मांडला इथे त्यांनी संतुष्ट होऊन आता मला असं एक पसायदान द्यावं. ते काय पसायदान आहे, 1793 पासून हे पसायदान सुरू होत आहे. पुढली 94 ओवी आहे, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळाची व्यंकटी सांडो, खळांची नाही बरं, जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूताम परस्परे पडो मैत्र जीवाचे. जे खळाची व्यंकटी सांडो, दुष्ट बुद्धी जी आहे, दुष्ट बुद्धी जी आहे ती सांडो. सांडत बघा, एखादं आपल्या हातनं काहीतरी सांडलं की गेलं, म्हणजे ते निसटून गेलं की आपण पकडूच शकत नाही, इतकं ते सांडलं पाहिजे. म्हणजे हातातनं सोडलं पडलं हे नाही, इतकी ती नैसर्गिक क्रिया, काय म्हणायची, परिक्षिप्त क्रिया अशी झाली पाहिजे की ते जे खळांची व्यंकटी सांडो, वाईट बुद्धी जी आहे खळाची ती सांडो आणि त्यांना सत्कर्मात रती वाढवू, आवड सत्कर्माची त्यांना वाढवू दे. आणि भूताम परस्परे पडो मैत्र जीवाचे. जसा वर सांडो हा शब्द विशिष्ट योजना दिला तसा पडो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आपण म्हणतो मैत्री जुळू दे, जडू दे वगैरे, नाही का, पण इथे ते म्हणतात पडो. आता इथे पडणं सुद्धा कसं आहे बघा, माणूस प्रेमात पडतो, आपल्याला स्वप्न पडतं, म्हणजे आपला त्यावर काही कंट्रोल नाहीये ना. न्यूटनला सुद्धा ते सफरचंद पडलं म्हणून काहीतरी सुचलं. तर हे जे भूता परस्परे पडो मैत्र जीवाचे, म्हणजे इतकं ते स्वाभाविकतेने व्हावं. जितक्या स्वाभाविकतेने दुष्टबुद्धी सांडली जावी तितक्याच स्वाभाविकतेने परस्परात मैत्र, जीवांच्या
आपापसात परस्परात मैत्र पडो, ते एकमेकांच्या मैत्रीत पडोत, प्रेमात पडोत. हा टू वे ट्रॅफिक असला पाहिजे, हा वन वे नाही. आणि हा टू वे ट्रॅफिक असेल, पडो जेव्हा मैत्र व्हावं, मैत्रीत त्यांचं एकमेकांच्या परस्परांशी मैत्र पडो असं झालं की पुढच्या ओवीत काय घडेल? दुरिताचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तोते लाहो प्राणिजात. ना काय म्हटले त्यांनी की दुरिताचे तिमिर जावो. आता असं झालं म्हणजे दुष्टबुद्धी सांडली, परस्परात मैत्रभाव जागला की काय आपोआप होईल की दुरिताचे तिमिर जावो. हा जो अंधकार आहे दुरिताचा, दुष्टबुद्धीचा, वाईटपणाचा, वाईटाचा, तो आपोआप तो अंधार जाईल. आणि मग काय होईल? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. अवघं विश्व कोणता सूर्य पाहू दे? स्वधर्म सूर्य पाहू. स्वधर्म तो भजावा, आहे ना. इतकं दरवेळी त्यांनी कृष्णाने अर्जुनाला काय सांगितलंय? दरवेळी तुझा स्वधर्म काय आहे ते सांगितलंय. आणि तो स्वधर्म सूर्य प्रत्येकाला, तो सूर्याचा उदय प्रत्येकाच्या जीवनात व्हावा, तो सूर्य उगवावा, तो प्रकाशमान व्हावा, तो सूर्य पूर्वेवर प्राचीवर उगवावा आणि ती दुरिताचा अंधार नाहीसा व्हावा. आणि मग ते झालं स्वधर्म सूर्य, स्वकर्तव्य बरोबर स्वकर्म कुसुमांची वीरा माऊलीनी वाहिली. आणि ते झालं की आपोआप काय येईल पुढे होणारे? जो जे वांछील तोते लाहो प्राणिजात. किती विचारपूर्वक ही ओवी किती सुंदर आली आहे. आधीच नाही माऊलीनी म्हटलं जो जे वांछील तोते लाहो. बघा हरिपाठात माऊलीने सांगून टाकलं की तेने मुक्तीचारी साधी यायला, तुम्हाला चारी मुक्ती मिळतील. पण इथे मात्र ज्याला जे पाहिजे ते आधी नाही मिळणार आहे. कधी मिळणार आहे? स्टेप बाय स्टेप. की दुष्ट प्रवृत्ती सांडेल, एकमेकात मैत्र जागेल, दुरिताचा अंधार नाहीसा होईल, विश्व स्वधर्म सूर्य पाहिल, त्यावेळी जो जे वांछील तोते लाहो प्राणिजात. आपोआप काय होईल? पापाचा, पापवृत्तीचा अंधार लोटला, स्वधर्म सूर्याचा उदय झाला की मग आपोआप ज्याला पाहिजे ते मिळावं. कारण ज्याला जो जे वांछील, तेव्हा ती जी इच्छा असेल ती इच्छा अत्यंत काय म्हणायची? उत्तमच इच्छा असणार ना. कारण हे वरचं सगळं म्हणजे दुष्ट प्रवृत्ती गेली, कुटीलपणा गेला, की सत्कर्माची आवड वाढली, मैत्र जागलं की आपोआप स्वधर्म सूर्य उगवला प्रत्येकाच्या आयुष्यात की आपोआप जे काय इच्छा असेल ती इच्छा अत्यंत सात्विकच असणार आहे, नाही का. आणि मग जो जे वांछील तोते लाहो प्राणिजात. आणि मग अशा त्या सगळ्यांना जे मिळालं की पुढे काय व्हावं? वर्षत सकळ मंगली, ईश्वर निष्ठांची मांदी आडी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. सर्व जगताचं कल्याण करणाऱ्या मंगलाची आस आणि तो वर्षाव करणाऱ्या ईश्वर निष्ठांचे समुदाय निरंतर सर्व प्राणी मात्रांना, भूतमात्रांना भेटोत, आहे ना. बघा आता कशी ही दैवी संपत्ती आहे ना, मंगलाची इच्छा करणं, त्याची आस करणं, सर्व जगाचं कल्याण व्हावं ही इच्छा करणं, म्हणजे इतकी उत्तम इच्छा. ते प्रत्येकाचं जो जे वांछील तो ते लाहो, ते जे परिपूर्ण झालं की सगळीकडे ईश्वर निष्ठांची मांदी आडी होणारी. ही जी ईश्वर निष्ठांचे समुदाय सगळ्या एकमेकांना अनवरत भूमंडळी भेटतो भूता, या सर्व भूमंडळावर एकमेकांना असे सगळे ईश्वरनिष्ठ अशी मांदियाळी, सगळ्यांचं सगळं मंगल इच्छिणारी, मंगलाची आस करणारी आणि जगत कल्याणाची इच्छा करणारी असे हे सगळे ईश्वरनिष्ठ सगळे भेटतील. ते ईश्वरनिष्ठ परत कसे? आणखी पुढे माऊली वर्णन करतायत की चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. म्हणजे माऊली म्हणतात प्रत्येक जण असा इतका
समपुरुष होणार आहे. उत्तम पुरुष तदमात्मे उदाहरतः, की असा जो उत्तम होणार आहे प्रत्येक, तो ईश्वरनिष्ठ कसा असणार आहे. चला कल्पतरूंचे आरव. चला म्हणायचं म्हणजे चल अचल ह्यामधला आहे तो. चल अचल. चला नाही म्हणायचे, म्हणजे चला निघा. बरेच जण चुकीने चला म्हणतात. चला चुकूनही म्हणू नका. चला कल्पतरूंचे आरव. चल आहेत ते असे, म्हणजे कल्पतरू समजा झाड एका ठिकाणी, कल्पतरूच्या पाशी आपल्याला जावं लागतं, पण हे तर कल्पतरू असे आहेत की चालते बोलते आहेत ना. ईश्वरनिष्ठ हे सगळे संत जे आहेत, संत पदाचे जे सगळे पोचणारे आहेत, ते सगळे चल आणि आरव असं वनच होईल. एखादंच कुठेतरी कल्पतरूचं झाड नाहीये, एकच तरू नाहीये, तर हे असे चल कल्पतरूंचं आरव, अरण्य होणारे, वन होणारे. आणि चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी जे शीलते देणारा तो चिंतामणी, आणि तो सुद्धा चिंतामणी म्हणजे समजा खडा. निर्जीव म्हटला तर तो हे निर्जीव नाहीत ना, हे चेतना आहेत. चालते बोलते चिंतामणींचं गाव हे असणारे, बोलते जे अर्णव पियुषाचे, असे हे अमृताचे असे बोलके सागर असणारे. आणि मग असे हे सगळे ईश्वरनिष्ठांची मांदी आडी झाली. आणि ते हे सगळे असे असले की पुढे आणखी ओवी काय 1798 ओवी माऊली म्हणतात, चंद्रमय जे अलांछन. अजून आणखी वर्णन करतायत त्यांचं, की मार्तंड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. बघा, शीतल असा चंद्र आणि तोही कलंकरहित असे ते जे संत सज्जन आहेत, सर्वदा सज्जन आहेत, ते जे कल्पतरूंचे चल आरव आहेत, चिंतामणींचे चेतना गाव आहेत, असे ते सर्व ते पुन्हा कसे असणार आहेत, तर कलंकरहित शीतलचंद्र, तापरहित उष्णतारहित सूर्य, असे हे सर्व संत सज्जन सर्वांचे एकमेकांचे सोयरे होत. त्याच्या पुढे माऊली म्हणतायत, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी भजिजो आदि पुरुखी अखंडित. बघा, सर्व सुख आपण हरिपाठाच्या अभंगात खूप वेळा पाहिलं, ते सर्व काळ पाहिला आणि सर्व सुखही पाहिलं ना, की म्हणजे सुखरूप व्हायचं असेल, सर्व सुख पूर्ण होऊन तिही लोकी, या त्रैलोक्यातलं सगळं संपूर्ण सुख आणि पूर्णत्व आल्यावर सुद्धा जो भजिजो आदि पुरुखी अखंडित, असं प्राप्त झाल्यावर सुद्धा जो आदिपुरुखी, त्या आदिपुरुषाचं परमात्म्याचं ना, त्याला जो अखंडित भजन, त्याचं जो अखंडित स्मरण करतील असे ते सर्व. अधिक काय बोलावे, सर्व सुखाने परिपूर्ण असे ते त्रैलोक्य आदिपुरुषाच्या चरणी अखंडित भजनात रत व्हावे, पूर्णपणे आणि अखंड अव्याहतपणे. म्हणजे कसं दोन्ही शब्द कसे सांगितलेत, की पूर्ण होवोनी आणि अखंडित, म्हणजे पूर्ण पदाला पण पोचावेत आणि पुन्हा अखंडपणे अव्याहतपणे. नाहीतर बरेचदा आपण बघतो ना, पूर्ण पदाला परमपदाला गेलं की तिथनं ऱ्हास चालू होतो, पण तसं नाही. पूर्ण पदाला जाऊन पुन्हा अखंडित तिथे स्थान राहणारे असे ते सर्व, असं सर्व हे विश्व व्हावं आणि ग्रंथोपजीवीये विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. आणि असे ज्यांचं ही उपजीवी आहे, हा असा ग्रंथ, हीच ज्यांची उपजीविका, हेच ज्यांचं जीवन होईल, अशा तऱ्हेचं तत्वज्ञान, हीच ज्यांची बैठक, हेच ज्यांचं उपजीविका, किती सुंदर ग्रंथोपजीवी आहे, त्यावरच त्यांचं जीवन आहे, जे त्यांचा श्वास आहे. माऊलींनी म्हटलंय ना, म्हणून माझे नीच नव्हे श्वासोश्वासही प्रबंध होवावे. असं हे अखंड ह्या ग्रंथोपजीवी आहे, विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. ते सर्व असं ज्यांचं जीवन होईल, हा ग्रंथ ही ज्यांची उपजीविका होईल, हे जीवन होईल, म्हणजे आचार, नुसतं विचार नाही, आचार सुद्धा होईल, असे ते दृष्ट अदृष्ट क्षर अक्षर ह्या सर्वांवर निर्विवादपणे ते विजयी होवोत.
विशेषतः या कलियुगामध्ये असा तऱ्हेने त्यांना संपूर्ण याच्यावर विजय प्राप्त होवो. आणि मग अखेर माऊली म्हणतात असा तऱ्हेचं हे सगळं पसायदान त्यांनी मागितलं आणि ते पसायदान अत्यंत विनम्रपणे स्वतःसाठी काहीही न मागता, म्हणून जे गीतेत नाही ते ज्ञानेश्वरीत पुढे 1631च्या पुढल्या ज्या सगळ्या ओव्या आहेत ना त्या या नुसत्या तेवढ्या वाचल्या तरी खूप छान वाटतं हो. आणि मग तिथे असं सगळं पसायदान मागितल्यावर काय त्या निवृत्तीनाथ काय तो प्रसंग घडला असेल नाही त्या मोहिनीराज महालया मंदिरात नेवास्याला, काय अलौकिक म्हणजे अलौकिकच घडलं असेल ते तिथे. आणि मग ते सर्व ऐकून अत्यंत कृतार्थतेने प्रेमाने भरभरून येऊन सद्गुरु निवृत्तीनाथांनी हात वर केला आणि म्हणाले, येथ म्हणे श्री विश्वेश्वरावो हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञानदेवो सुखिया झाला. जेव्हा ते विश्वात्मक देव सद्गुरु जेव्हा त्यांनी हात उंचावून होईल बरं, हा दान पसा तुला दिला बरं, होय असं त्यांनी जेव्हा आश्वस्त केलं, जेव्हा पसाय दान हे त्यांचं मागणं मान्य केलं, त्यावर ज्ञानदेवो सुखिया झाला. तेव्हा मग ज्ञानेश्वर माऊली सुखिया झाला. असा जेव्हा म्हणजे काय अलौकिक प्रसंग आज मी तो डोळ्यासमोर आणताना आत्ता सुद्धा अंगावर रोमांच उभे राहतात हो. खरंच ते त्या मंदिरातले दगड चिरे आपण असू का हो तेव्हा, नाही का? असं वाटतं मला की तिथल्या बाहेर त्या अंगणातल्या वाळूतले कण असू किंवा त्या मंदिराचे महालया मंदिराचे दगड चिरे तिथे कुठेतरी आपण काहीतरी असू, म्हणून आज आपल्यात ही आवड उत्पन्न होते. आणि खरंच सांगते असं हे देशिकार लेणं माऊलीनी आपल्याला आपल्या पुढे आणलं. आणि पुढच्या 8 ओव्या हा ग्रंथ जो जिथे सांगितलं गेलं, ज्ञानेश्वरी जिथे सांगितली गेली त्या श्री महालया मोहिनीराज मंदिराच्या म्हणजे त्याची स्तुती तिथे आहे. आणि मग पुढती या ग्रंथ पुण्य संपत्ती सर्व सुखी सर्वाभूती संपूर्ण होईजो. माऊली अखेरीस काय म्हणतात की पुढती म्हणजे उत्तरोत्तर पुन्हा म्हणजे हा असा अव्याहत गेली जो 750 वर्ष चालूच आहे, तसंच पुढेही ही ह्या ग्रंथाची पुण्य संपत्ती कधीही नष्ट होणार नाही. अक्षय ठेवा हा मिळालेला आहे. आणि असा हा अक्षय ठेवा, हे अक्षय संपत्ती ही पुण्य संपत्ती आहे आणि जी सर्व सुखी सर्वाभूती संपूर्ण होईल अशा तऱ्हेने असा हा ग्रंथ आहे. आणि ही भावार्थ दीपिका आहे. आणि खरोखर सांगते ह्या ग्रंथाचा सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. आणि पुढे नाथांनी ओव्या प्रतिशुद्ध ज्ञानेश्वरी केली. माऊलीच्या आपण समाधी सोहळ्यात ते सगळं ऐकलेलं आहे, घेतलं होतं तो सगळा प्रसंग, की तिथे मग नाथांनी की कसा हा ग्रंथ म्हणजे काय म्हणायचं ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध केली आणि आपल्याला ही ज्ञानेश्वरी आजची उपलब्ध झाली. तर अशी ही ज्ञानेश्वरी, पण तरीही माऊली स्वतःकडे त्याचं काहीही कर्तृत्व घेत नाहीत. सर्व काही श्रेय आहे ते त्या गीतेलाच देतात. गीतार्थ, गीता ज्ञान आणि गीता ज्ञानावरचा हा माऊलीचं ही भावार्थ दीपिका. पण खरं सांगू का, ही भावार्थ दीपिका म्हणजे काय म्हणायचं, ही ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. आपण नामदेवांनी म्हटलंय की नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानेश्वरी एक तरी ओवी अनुभवावी. आपण खूप लहान आहोत, अक्षरशः खरंच सांगायचं एक तरी ओवीचा अनुभव घ्यायला सुद्धा आपण अजून काय म्हणायचं माहित नाही. पण माऊलीच्या कृपेने आपल्यामध्ये ही आवड उत्पन्न झाली. आणि मला असं वाटतं ह्या सगळ्या लॉकडाऊनच्या काळात आपण हे सर्व एक अनुभवलं आणि खरोखर त्यामुळेच एका अर्थाने ही सकारात्मकता आपण जपली जाणली. मला पुष्कळ यावरनं
बऱ्याच जणांच्या अभिप्राय असं आलं की खरंच लॉकडाऊनच्या सगळ्या एक म्हणतो ना एक काहीतरी थोडीशी नैराश्याचं भावना किंवा जी काही आपल्याला पटकन आपण ज्याच्या आहारी जाऊ शकतो, पण अशा या सगळ्या परीक्षेच्या काळात, कसोटीच्या काळात आपल्याला तारून नेतात ते हे ग्रंथ. आणि म्हणून म्हणजे काल आपण टिळकांचा कर्मयोग शास्त्र अत्यंत विलक्षण आहे. खरोखर त्या 8-9 मिनिटामध्ये त्यावर बोलणं म्हणजे खरोखर अगदीच हे आहे. पण तो पण ग्रंथ मुळातून वाचून आज पण आपल्याला आत्मनिर्भर, काय म्हणायचं, आत्मविश्वास जागवण्यासाठी आणि ह्या सर्व भारताचे त्यातनं बाहेर येऊन आपण 20 आणि 21 मधून 21 मध्ये आता प्रवेश करणार, 20 मधून 20-21 मध्ये प्रवेश करणार. त्यासाठी दृष्टी देणारे आपल्याला विजन 2020 हा एक वेगळा दृष्टी देणारे आणि तो मागे सारून ते पान उलटून नवीन आपल्या आयुष्याचं पान पुढलं आपल्याला उघडायचंय ग्रंथाचं. पण त्यावेळी आपल्याला हे सर्व अनुभव आपल्या गाठीशी येणार आहेत आणि त्यावेळी हे ग्रंथच आपल्याला, ग्रंथ हेच गुरु नाही का. ग्रंथ साहिबा तिथे तर व्यक्तीची किंवा प्रतिमेची पूजाच नाही तर ग्रंथाचीच पूजा आहे ना. खरोखर एखाद्या ग्रंथाची, आत्ताच आपण गीता जयंती साजरी केली ना, एकमेव ग्रंथ ज्या ग्रंथाची म्हणजे ज्या तत्वज्ञानाची आणि काय म्हणायचं त्या गीतेची जयंती आपण करतो. खरोखर असं कौतुक वाटतं की गीतेची जयंती आणि त्यानंतर आता आलेली कालची दत्त जयंती. तर दत्त जयंतीविषयी खरंच मला एकदा बहिणाबाई आठवतात बरं का, आपल्या बहिणाबाई चौधरींनी असं म्हटलं, काय म्हणायचं ते, शंख चक्र गदा पद्म आणि कमंडलू आणि त्रिशूल धारी म्हणजे 3 शिरे 6 हात, या 6 हातात हे सगळं काय काय असलेल्या या दत्ताचा एक तरी हात आपल्याला काही द्यायला रिकामा आहे का. म्हणजे बहिणाबाई फार सुंदर म्हणायच्या की अरे त्या देवाचा एकतरी हात रिकामा आहे का आपल्याला काही द्यायला. आणि मुळात त्यांनीच आपल्याला हे दिलंय, दत्त हे आपल्याला जे दिलेलं आहे ते आपण जाणूया. आणि मग बहिणाबाईंची ते सुंदर आपल्याला सुगरणीचा खोपा वगैरे पण गीत ओव्या त्या माहितीयेत की, आणि मग त्यात त्या शेवटी म्हणतात की तुले दिलेले देवाने 2 हात 10 बोट. म्हणजे कर्म, परत पुन्हा तेच आलं ना मुद्दा, गीता रहस्याचाच मुद्दा आला ना. तर तो म्हणजे काय बघ, तुझ्या कर्तृत्वावर विश्वास ठेव, स्वधर्म तो बजावा. परत माऊलींचं मन सांगणं तेच आहे की स्वधर्म तो बजावा. आणि मग ते स्वधर्म म्हणजे तो जो सूर्य उगवेल ना, की कसं त्या पसायदानात माऊलीने किती सुंदरच म्हटलंय की विश्व स्वधर्म सूर्य पाहो. असं जेव्हा होईल तेव्हा हे सर्व सुंदर सगळ्यांना जो जे वांछिल तो ते लाभ प्राणी जात वगैरे. म्हणजे परत ते पसायदान पण म्हणून आठवतं की हा स्वधर्म आपण जर लक्षात घेतला, आपलं निज कर्तव्य प्रामाणिकपणे, सचोटीने, सातत्याने असं केलं तर मला वाटतं नक्कीच आपल्यासाठी मागे पुढे सांगायला तो उभा आहे. आणि अशा तऱ्हेने म्हणजे ती गीता जयंती ही आपली खऱ्या अर्थी साजरी केली जाईल, ग्रंथाची जयंती. तर खऱ्या अर्थी आपण दत्त जयंती साजरी करू की मुळात. आणि मला असं वाटतं देवतांच्या हातात आपण शस्त्र देतो, पण खरं तर वेळ पडली तर ही शस्त्र तुम्ही हातात घ्या, हा सुद्धा त्यांचा संदेश आहे नाही का. आणि म्हणून त्यांनी ती वेगवेगळी शस्त्र वेगवेगळ्या अवतारात जे आवश्यक वाटलं ते. पण पुन्हा एकदा पांडुरंगाचा अवतार एकही शस्त्र नाही अहो, पण ती शस्त्र प्रत्यक्ष बाहेरच्या शत्रूशी लढायचं असेल तर ती शस्त्र हवी आहेत. मुळात कलियुगात आपल्याला आपल्या आतल्याच शत्रूंशी लढायचंय आणि आतल्या शत्रूंशी लढायचंय म्हणजेच त्या शत्रूंवर मात करायचे. आणि म्हणूनच पुन्हा परत आपण येतो पसायदानाशी. आणि मग आपल्या शत्रूंशी लढायचं असेल तर आपल्याला दुष्टबुद्धी टाकली पाहिजे, काया वाचा मने कोणत्याही तऱ्हेने दुष्ट विचार ना आपल्याला टाकले पाहिजेत, सत्कर्मात रती वाढवली पाहिजे. किती सुंदर म्हणजे बघा, परत आलो ना आपण पसायदानाच्या या तत्वज्ञानापाशी की ह्या कलियुगात काय आवश्यक आहे. तर तुमचं इंद्रिय म्हणजे
भवसागर एतुलाची दाखवणारा पांडुरंग जो कमरेवर हात ठेवून उभा आहे, कटीवरी करत आणि समचरण विटेवरी म्हणजे समत्व बुद्धी, समबुद्धी आणि हीच की शस्त्र, बाहेरची शस्त्र जरूरच नाही येत आता लढायला. आज आता आपण आतमध्ये काय चाललंय ते आपण पुन्हा एकदा आला, परत लॉकडाऊनचा विषय पण, की बाहेर लॉकडाऊन असो पण आतमध्ये अनलॉक होऊया आणि मग आपल्या या दुरिताचा तिमिर जाईल. आपण आपल्या काय म्हणायचं मैत्र सगळ्यांमध्ये जळेल, मैत्र पडेल, निर्माण होईल, आपली दुष्ट बुद्धी सांडेल, सत्कर्मा प्रति वाढेल आणि मग अशा सगळ्या संत म्हणजे संत ईश्वरनिष्ठांची मांदियाळी तयार होईल आणि पुन्हा एकदा सत्ययुग येईल. हे कलियुग सरून पुन्हा एकदा सत्ययुग येईल आणि मग अशा तऱ्हेचे जे सगळे जण चेतना चिंतामणी आणि चल कल्पतरून आपल्याला सगळीकडे पुन्हा एकदा शीतल चंद्राप्रमाणे आणि तापहीन मार्तंडाप्रमाणे, सूर्याप्रमाणे असे हे सगळे संत सज्जन असे हे सगळे ह्यातून निर्माण होतील आणि ते कुठे दुसरे निर्माण होणार आहेत असे नाही, आपले आपणच असे आपल्यात उद्धरेत आत्मनात्मान आणि मग आपोआप मी ईश्वराचा, ईश्वर माझा आणि आता मी आणि ईश्वर एकच, या तिसऱ्या टप्प्याला आपण जाऊ, नाही का? आणि हे सर्व असं गोल, हे असं परी आहे ना एकच. आणि मग असा परी आपण ते दोन टोकं जुळवायची असली तर या 2020च्या सांगतेला आणि नववर्षाच्या स्वागताला आपण अशा या सगळ्या विचारांनी सिद्ध होऊया. आणि इतकंच म्हणते, वर्ष नवे वर्ष नवे वर्ष नवे आले, गतसालाच्या दारावरती नववर्षाचे तोरण सजले. तुम्हा सर्वांना 2021 या नवीन आगामी वर्षाच्या, नूतन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.